नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत। कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। तर संक्रांत उद्यावर येऊन ठेपलेली आहे। नवीन वर्षाचा पहिला सण आलेला आहे। तर संक्रांती म्हटले की आपल्या सगळ्यांसाठी एकदम छान गोडगोड असा असणारा सण असतो, कारण तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असंच सणामध्ये असतं। कारण तो सणच गोड बोलण्यासाठी असतो, पण खरं गोड बोलण्यासाठी ना की तोंडावर फक्त असो। तर संध्याकाळी आपण तिळगुळ देण्यासाठी बाहेर जात असतो किंवा छान तयार होतो फोटो वगैरे शूट करण्यासाठी। तर बऱ्याचदा काय होतं, स्वयंपाकाचाही गोंधळ आपल्याकडे असतो, मग पटकन आपल्याला तयार होण्या जमत नाही किंवा प्रॉपर असा मेकअप लुक आपल्याला करता येत नाही। तर आज मी तुमच्यासोबत एकदम कमी वेळेत तयार होणारा जो मेकअप लुक आहे तो शेअर करणार आहे। प्रत्येकीला जमेल आणि एक हेअरस्टाईल आहे। याआधी मी बऱ्याचदा ती हेअरस्टाईल केलेली आहे आणि माझी खूप फेवरेट हेअरस्टाईल आहे, साधी सिंपल सोबर। त्याची रिक्वेस्ट पण होती, भरपूरदा मला सांगण्यात आलेलं आहे की तू हेअरस्टाईलचा व्हिडिओ टाक। तर ते पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी अगदी 5 मिनिटात माझी हेअरस्टाईल कशी करते। तर सगळ्यात आधी आपण मेकअप करून घेऊया। तर मेकअप करण्यासाठी मी चेहरा आहे ना छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर टोनर जे मी घरी बनवलेला आहे, गुलाबजल आहे, त्याच्यामध्ये ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाकलेली आहे। याचा फुल व्हिडिओ ऑलरेडी दिलेला आहे मी। टोनर आणि मॉइश्चरायझर या ठिकाणी कंपल्सरी असतं कुठलाही मेकअप करण्याआधी। रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जसं आपण सगळ्या गोष्टींची काळजी घेतो, आपल्या घराची काळजी घेतो, मुलांची काळजी घेतो, अगदी तसंच आपण आपल्या चेहऱ्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे। तर किती लवकर जिरलं बघा ते टोनर। बाहेरचे टोनर काय होऊन जातं ह्या दिवसामध्ये, ते ना आपल्या चेहऱ्यावरचं एक्स्ट्रा ऑइल काढून टाकतात, जे नको असतं त्यामुळे। आणि त्यानंतर मी हे घरी बनवलेलंच मॉइश्चरायझर लावते आहे। तुम्ही कोणतंही मॉइश्चरायझर जे लावत असाल ते लावा, टोनर कोणतंही लावा जे तुम्हाला सूट होत असेल ते। मला सध्या बाहेरचं काही सूट होत नसल्यामुळे मी जे घरातलं आहे, जे सूट होतं आहे तेच लावते आहे। आणि फक्त चेहराच नाही आपल्याला रंगवायचा आहे, तर मान सुद्धा आपल्याला छान पैकी मस्त अशी रंगवायची आहे। टोनर आणि मॉइश्चरायझर असं लावल्यानंतर ना टॅप टॅप करून घ्यायचं, ते खूप छान मस्त असं आपल्या चेहऱ्यामध्ये जिरतं। बघा किती छान जिरलं। त्याचबरोबर ना मी आधी लिप बाम पण लावते आहे। जसं आपण चेहऱ्याची काळजी करतो तशीच ओठांची पण काळजी आपण केलीच पाहिजे। त्यानंतर आता हे 10 मिनिटं राहू द्यायचं। आता मी 10 मिनिटं नाही राहू देत, कारण की मला फक्त तुम्हाला मेकअप दाखवायचा आहे, पण हे 10 मिनिटं छान सेट होऊ द्यायचं आपल्या चेहऱ्यामध्ये। त्यानंतर लावायचं आहे आपल्याला सगळ्यात आधी, ते म्हणजे पहिली स्टेप प्रायमर। तुम्ही कसाही मेकअप करा पण प्रायमर लावा, फाउंडेशन लावा अथवा न लावा, पण जर मेकअप लॉंग लास्टिंग ठेवायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला या ठिकाणी प्रायमर लावणं खूप जास्त गरजेचं आहे। तर मी इथे NYचं प्रायमर लावते आहे, माझ्याकडे खूप दिवसांपासून आहे तेच, कारण मी सहसा करून जास्त असा मेकअप करत नाही। प्रायमर लावल्यामुळे आपला जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग होतो, खूप चांगला सेट होतो आपल्या चेहऱ्यावर, केकी दिसत नाही। खूप सारे फायदे आहेत प्रायमर लावण्याचे, सो प्रायमर स्किप नाही करायचं। या पद्धतीने जे प्रायमर आहे ते मस्त असं चेहऱ्यात जिरवून घ्यायचं आहे। जिरवून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे मस्त असं सीसी क्रीम। आता तुम्ही सीसी क्रीम लावू शकतात, नाहीतर तुम्ही फाउंडेशनही लावू शकतात। तर माझं सीसी क्रीम बाहेर आलेलं होतं, तर मी हे लॅक्मेचं सीसी क्रीम घेतलेलं आहे। तुमच्याकडे जे असेल एनी अदर ब्रँडचं ते तुम्ही घेऊ शकतात। मी हे लॅक्मेचं सीसी क्रीम लावते आहे। आता तुम्ही म्हणाल फाउंडेशन का लावत नाही, तर फाउंडेशनचं काय आहे, मला जास्त वेळ मेकअप ठेवायचा नाही आहे आणि सध्या स्किन खूप सेन्सिटिव्ह झालेली असल्यामुळे मी फाउंडेशन लावणं अवॉइड करते आहे। फाउंडेशन चांगलं असतं ॲक्च्युली CCBB क्रीमपेक्षा, पण कसं एखादी तासाचा मेकअप असेल ना तर मग सीसी क्रीम ही चांगली असते असं मला वाटतं। आणि त्याच्यानंतर ब्लेंडर घ्यायचं आणि ब्लेंडरने मी पूर्ण असं माझ्या चेहऱ्यावर पसरवून घेणार आहे। डोळा सुद्धा याच्यात कव्हर करायचा आहे आपल्याला। हा खूप साधा सुद्धा मेकअप आहे, असा खूप जास्त हेवी नाही, कारण हा खूप कमी वेळेत होणारा मेकअप आपल्याला करायचा आहे। कारण कसं गृहिणींची खूप घाई असते, संध्याकाळचा स्वयंपाक, येणार जाणार, रांगोळी, संक्रांतीची, या सगळ्यामध्ये आपण पण स्वतःला टापटीप ठेवणं खूप गरजेचं असतं। म्हणून एकदम लवकरात लवकर होणारा हा मेकअप आहे। तर बघा एकदम छान असं मस्त सेट झालं ते। माझे डस्की स्किन असल्यामुळे तुम्हाला थोडंफार फरक इकडे तिकडे वाटू शकतो, पण तरी छान ओरिजिनलमध्ये खूप छान वाटतो आहे। कॅमेऱ्याच्या इफेक्टमुळे थोडं 19-20 दिसू शकतो तुम्हाला। आता क्रीम लावल्यानंतर जे लास्ट ॲप्लिकेशन असतं आपलं ते म्हणजे कॉम्पॅक्टचं। तर मी इथे मॅबेलाइनचं फिटवीचं जे कॉम्पॅक्ट आहे ते लावणार आहे।
कॉम्पॅक्ट लावून झालेला आहे, छान सेट झालं आहे. आता आपण डोळ्यांच्या मेकअपकडे वळूया. तर डोळ्यांचा मेकअप करण्यात जर तुम्हाला आय शॅडो लावायचं असेल तर तुम्ही लावू शकतात, ऑप्शनल आहे, छान दिसतं. या ठिकाणी मी लावते आहे माझं जे आय शॅडो आहे. आता मी रेड अँड ब्लॅक साडी घातलेली आहे, तर ऑब्व्हियसली मी थोडंसं रेडिश आय शॅडो लावेल. छान लावून झालेलं आहे. त्यानंतर लावायचं आहे आपल्याला लायनर. तर मी इथे NYचं लायनर लावणार आहे. लायनर लावायचं, लायनर स्किप करायचं नाही, कारण लायनर लावल्यामुळे डोळे खूप बोलके दिसतात. तुमचा मेकअप कितीही सिंपल असू द्या, पण जर तुमचे डोळे बोलके असतील ना तर तुम्ही खूप सुंदर दिसाल. तर डोळे बोलके करण्यासाठी आपल्याला डोळ्यांचा मेकअपही तितकाच छान करणं गरजेचं आहे. त्यामध्ये भरभरून ग्रोथ यायचा. भले तुम्ही आय शॅडो स्किप करा, मस्कारा स्किप करा, पण लायनर अजिबात स्किप करू नका. लायनर या ठिकाणी एकदम छान लावून झाल्यानंतर आपल्याला लावायचा आहे मस्कारा. तर मी इथे ब्लू हेव्हनचा मस्कारा लावणार आहे. मस्काराही तुम्ही स्किप करू शकता. पूर्ण असा मेकअप झालेला आहे. आता येतो आपल्या ओठांचा मेकअप. तर ओठांचा मेकअप करताना पुन्हा एकदा मी लावते आहे लिप बाम. त्याचं कारण असं की आपण जेव्हा कॉम्पॅक्ट लावतो किंवा CC क्रीम लावा, फाउंडेशन लावा, ते ओठांवर पण लावलं जातं, त्याच्यामुळे ते चांगलं नाही दिसत. म्हणून आधी लावायचं आहे आपल्याला हे लिप बाम. त्याच्यानंतर ही मिनी लिपस्टिक आहे. हा शेड माझ्या ह्याच्यावर परफेक्ट मॅच होतो आहे, म्हणून मी ही लिपस्टिक घेतली आहे या ठिकाणी लावायला. संपूर्ण मेकअप झाल्यानंतर जर तुमच्याकडे हायलायटर अवेलेबल असेल तर आवर्जून हायलायटर लावा, कारण आपण संक्रांतीचा मेकअप जनरली संध्याकाळीच करत असतो. तर त्यामुळे लाईट्समध्ये ना जे आपण पॉईंट्स हायलाईट करतो, जसं नोज शेप, त्याच्यानंतर आयब्रोजच्या खालचा पार्ट, आपली हनुवटी, कपाळ, तर ते खूप उठून दिसतात. त्यामुळे हायलाईट त्यांना करायला विसरू नका. आणि ब्लशेस नसतील तुमच्याकडे तर ॲज अ लिपस्टिक तुम्ही ब्लशेससारखे वापरू शकतात. तर इथे पूर्ण होतो आहे मेकअप, पण पूर्ण म्हणता येणार नाही परिपूर्ण तरी, कारण अजून राहिलेली आहे टिकली. तर मराठमोळा सण आपला आहे. आता तुम्ही म्हणाल असं सारखं खाली पाहून बोलते आहे, सामान इकडे आहे, मी टिकली शोधत होती. तर विचार करते आहे चंद्राची टिकली लावायची किंवा मग साधी गोल लावतो तशी लावायची. बघू कोणती सूट होते. आपणही असंच ट्राय करतो, ही नाही तर ती. तसंच मी पण ट्राय करून पाहणार आहे कोणती सूट होते आहे. तर राहिलेली आहे हेअरस्टाईल. तर बघा, हेअरस्टाईल करायच्या आधी नेहमी जर तुम्ही ज्वेलरी वेअर करणार असाल, शॉर्ट म्हणा लॉंग म्हणा, तर हेअरस्टाईल करायच्या आधी कधीही ज्वेलरी वेअर करून घ्यायची. कारण काय होतं, बऱ्याचदा आपण बन वगैरे बांधतो तर त्याच्यामुळे बनच्या आतून ती ज्वेलरी जात नाही, म्हणून कधीही ज्वेलरी वेअर करून घ्यायची. तर माझं तर लॉंग मंगळसूत्र मी जी हेअरस्टाईल करणार आहे त्यातनं ते गेलं असतं, पण मी एक माहिती म्हणून सांगते आहे तुम्हाला. जर आपण असा गळ्याशी असलेला नेकलेस घालणार असू ना तर तो जात नाही, त्याची जी मागची दोरी असते ती छोटी होते, मग पुन्हा हेअरस्टाईल पण विस्कटते, केस विस्कटतात, कदाचित ज्वेलरी तुटूही शकते. तर एवढी काळजी घ्यायची आहे. आता आपण हेअरस्टाईल बघू. केसांची छान गुंता मोडून घ्यायची. त्यानंतर केस जे आहे ते 2 पार्टिशनमध्ये विभागून घ्यायचे. आता तुमच्यावर आहे की तुमच्या फेसला कुठला पार्टिशन सूट होतो, म्हणजे असा साईडचा पार्टिशन सूट होतो की असा मधला. तर माझ्या फेसला जो आहे तो मधला जो पार्टिशन आहे तो सूट होतो. सो दॅट्स वाय मी मधलं जे आहे तशीच हेअरस्टाईल करते. मला असं वाटतं की ती हेअरस्टाईल तशीच जास्त छान दिसेल. तर छान केस ऑइली नको त्या दिवशी, शक्यतो ज्या दिवशी तुम्हाला छान मेकअप करायचा असेल तर केस छान धुवून घ्यायचे, जेणेकरून केसांमधला ऑइलीनेस निघून जातो, ऑइलीपणा निघून जातो आणि केस छान दिसतात. त्यानंतर 2 पार्टिशन करून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असं थोडासा भाग घ्यायचा आहे केसांचा. त्याला पीळ करायची.
मागचे केस बाजूला करून घ्यायचे. आता मला प्रॅक्टिस झालेली आहे म्हणून मी पटापट करू शकते, पण जर तुम्ही फर्स्ट टाइम करणार असाल तर काळजीपूर्वक करायचं. त्याला असं पिळून घ्यायचं छान 4-5 वेळेस, हळूहळू पिळायचं, एकदम गोल 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 नाही पिळायचं. त्यानंतर पुन्हा एक बट घ्यायची आहे, छोट्या छोट्या बट घ्यायच्या जायच्या, ती बट यात अडकवायची. पुन्हा असं गोल पिळ करून टाकायचं 2, त्याला अडकवायची ती जी आपली आधीची पिळ आहे त्याच्यात. त्यानंतर पुन्हा दुसरी एक बट घ्यायची, पुन्हा अडकवायचं. त्यानंतर पुन्हा थोडे केस घ्यायचे, म्हणजे इथपर्यंत कानापर्यंतचे सगळे केस आपल्याला असे थोडे 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 करून अडकवून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे केस सगळे व्यवस्थित असे खाली दाबून घ्यायचे आहे. इथपर्यंत पीळ घेतल्या गेल्यानंतर शेवटचे कानाच्या मागची ही एक पीळ घ्यायची आहे आपल्याला, बस ही शेवटची पीळ घ्यायची. या पद्धतीने पीळ घेतल्यानंतर असं छान ओढून घ्यायचे आहे, जे पिळा आपण घेतले आहे, जेणेकरून चिपकलेलं दिसणार नाही. त्यानंतर आपल्याला पिन्स घ्यायचे आहेत, या पद्धतीच्या यू पिन्स नाही घ्यायच्या, साध्या पिन्स असतात ना केसांना अडकवायच्या, त्या घ्यायच्या. या पद्धतीने त्या अशा लावून घ्यायच्या. आय होप तुम्हाला दिसतंय. एक उभी लावायची, आता एक आपण अशी लावली ना, तर एक आता आपल्याला अशी लावायची आहे. हे सेट झालं. त्यानंतर या बाजूचंही आपल्याला मस्त असं सेट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने दोघं अशीच झाल्यानंतर थोडे थोडे ओढून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून आपला चेहरा जो आहे तो असा चिपकूनही दिसणार, व्यवस्थित दिसेल. आणि ह्या ज्या प्लेट्स आपण घेतलेल्या आहेत त्या सुद्धा बघा किती सुंदर दिसत आहेत. तर अशा प्लेट्स आल्या पाहिजे दोघं बाजूने. त्यानंतर आता मागे बन कसा बांधायचा ते दाखवते. तर या ठिकाणी 2-3 प्रकारचे बन मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे, जे पिन्स लावलेले आहेत त्यात अडकलेले नसावेत केस, नाहीतर ते बांधल्यानंतर ते उचकलेलं दिसतं. तर सगळ्यात आधी छान बारीक रबरने केस बांधून घ्यायचे, व्यवस्थित पॅक असे. त्यानंतर जर तुमचे लांब केस असतील ना तर काय करायचं, छान मस्त असं गोल 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 करून केसांचा बन बांधून घ्यायचा. जर लांब केसांचा बसत असेल तर, छोट्या केसांचा बन बसत नाही, आणि त्याला वरतून रबर लावून घ्यायचं. आता कोळी बन म्हणताना तसा हा बन बनतो माझा लांब केस असल्यामुळे. त्यानंतर असा मेसी बन, मार्केटला आर्टिफिशियल मेसी बन मिळतो 20-1 रुपयाचा, तो आणायचा आणि तो लावून घ्यायचा, ते पण छान दिसतं. किंवा साधा असा बो आहे तो अडकवायचा. त्यानंतर त्या बोचे केस असे व्यवस्थित सगळे बाजूने पसरवून घ्यायचे, त्यामध्ये रबर बँड लावायचं आणि यू पिन्सच्या मदतीने केसांच्या पीळ करून करून ते सगळे आजूबाजूला खोसून घ्यायचे, म्हणजे तो बन सेट झालेला दिसतो. तर बघा या पद्धतीने व्यवस्थित असा बन मस्त सेट झालेला आहे. आता हा पोटाला लावायचा, म्हणजे कमरेला लावायचा छल्ला आहे, तोच मी इथे लावला. तर ही एक हेअरस्टाईल खूप साधी सोपी मस्त दिसते आणि लवकर होते. तर बघा किती छान दिसते ही पण हेअरस्टाईल. तर हा एक बन तुम्ही बनवू शकतात, सुंदर दिसतो हा बन देखील, जर तुम्हाला घाई असेल, गजरा नसेल तर. किंवा मग हा आर्टिफिशियल गजरा तुम्ही लावू शकतात. मला हा आर्टिफिशियल गजऱ्याचीच हेअरस्टाईल जास्त आवडते, सुंदर दिसतो आणि याच्यातनं ना असं छान मस्त ॲरोमा येत असतो, सेंटेड ॲरोमा. तर सगळ्यात फेवरेट माझी ही हेअरस्टाईल आहे, जी मला नेहमी आवडते. तर तुम्ही कोणतीही करू शकतात यातली. तर बघा या ठिकाणी मी मस्त अशी तयार झालेली आहे. वरती ॲक्च्युली आलो होतो आम्ही टेरेसवर आणि सनसेट होत होता. आमच्या घराकडनं सनसेट खूप छान दिसतं म्हणून म्हटलं. तर बघा किती छान दिसतो आहे मेकअप. संध्याकाळच्या वेळेस जर हा मेकअप केलेला आहे तर साधा सिंपल मेकअप केलेला आहे आणि खूप कमी वेळात होतो. हेअरस्टाईल पण किती सुंदर दिसते आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही एडिशन्स करायचे असले तर करू शकता तुम्ही. तर मला एवढंच वाटलं. कसा वाटला तुम्हाला मेकअप नक्की कमेंट करून सांगा. हॅपी संक्रांत.